दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये असे आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे। आज दिनांक 5 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त अंदाजानुसार पालघर जिल्ह्यासाठी दिनांक 5 व 6 जुलै 2025 रोजी म्हणजे आज 5 आणि उद्या 6 हे 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केलं आहे। तर उद्या रविवार आहे 5 आणि 6 जुलै या 2 दिवशी पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मात्र उद्या रविवार आहे, उद्या शाळेला सुट्टी असेल। मात्र तरी इंदुराणी जाखळ ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक आवाहन केलं होतं। आज सकाळीच त्यांनी आवाहन केलं होतं, विद्यार्थ्यांसमोर जर पुराच्या पाण्यातून पलीकडे जाण्याची परिस्थिती असेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना परिस्थितीविषयी अवगत करावे। तसेच झाडावरून, टायरच्या ट्यूबवरून किंवा राफ्ट वरून प्रवास न करता नियमित रस्त्याचा वापर करावा। शॉर्टकट मार्ग म्हणून धोकादायकरित्या पाण्यातून प्रवास करू नये। तसेच जो तुमचा नियमित रस्ता आहे तो रस्ता जर पाण्याखाली गेला असेल तर पोलीस तसेच तालुका प्रशासन यांच्या परवानगीशिवाय प्रवास करू नये व आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे। सुरक्षित रहा, सतर्क रहा।